नोकरीतून सुरुवात केली, सतत लर्निंग आणि रिस्क टेकिंग माइंडसेटनं आज त्या टॉप लिडरशिप वरती पोहोचल्या। त्याच पद्धतीने मित्रांनो रूल नंबर 4 आहे, तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लावा। नोकरी करून मिळणारा पगार ही फक्त पहिली कमाई आहे, पण खरी श्रीमंती सुरू होते जेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो। मित्रांनो मी तुम्हाला इथे एक उदाहरण देतो। दोन मित्र राहुल आणि प्रिया दोघेही आयटी कंपनीत काम करतात। दोघांचाही पगार 90,000 रुपये प्रत्येक महिन्याला। राहुल महिन्याचा पगार येतोय, ईएमआय, रेंट, वीकेंडचं प्लॅनिंग, न्यू गॅजेट्स आणि महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे 0 रुपयाची बचत उरते। त्याच ठिकाणी प्रिया प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करते। 25 वर्षानंतर राहुलकडे भरपूर गॅजेट्स असतील पण सेव्हिंग असणार नाहीत, पण प्रियाकडे 10,000ची एसआयपी 12% जरी ग्रो झाली तरी पुढल्या 25 वर्षामध्ये तिने 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट करून जवळपास 1 कोटीचा कॉर्पस तयार केला। हे कशामुळे शक्य झालं तर प्रिया तिच्या नोकरीत काम करत होती पण तिचे पैसे तिच्यासाठी दुसरी नोकरी करत होते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। मित्रांनो मार्केटमध्ये जर वेल्थ क्रिएट करायचं असेल तर कंपाऊंडिंग आणि हार्ड वर्क हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। स्टेप अप एसआयपी तुम्हाला माहीत असलं पाहिजे। समजा तुम्ही एका कंपनीत काम करताय, पगारात दरवर्षी 10%ची वाढ होते। पहिल्या वर्षी तुमचा पगार 50,000 रुपये आहे, 10 वर्षांनी तोच साधारणतः 1,30,000 रुपयापर्यंत जाईल। म्हणजे तुमचा पगार 10 वर्षात 2.6 पट वाढला। आता तुम्ही पहिल्या वर्षापासून 10,000ची प्रत्येक महिन्याला एसआयपी सुरू केली, दरवर्षी त्यामध्ये 10%चं इन्क्रीमेंट केलं, त्याला स्टेप अप एसआयपी असं देखील म्हणतात। म्हणजेच दुसऱ्या वर्षी तुमची 11,000ची एसआयपी जाईल, तिसऱ्या वर्षामध्ये 12,100 रुपयाची एसआयपी जाईल आणि अशीच एसआयपी ही वाढत राहील। आणि परतावा तुम्ही जर बघितला एव्हरेजली 12% जरी कॅगर पकडला तर 10 वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य सुमारे 30 लाखानं वाढलेलं असेल। त्या काळात जर तुम्ही एसआयपी वाढवली नसती, स्थिर 10,000ची एसआयपी ठेवली असती तर फक्त कॉर्पस तयार झाला असता 23 लाखाचा। म्हणजेच फक्त एसआयपीत वाढ करून तुम्ही 7 लाखाची जास्त संपत्ती निर्माण केली, तेही कोणतेही एक्स्ट्रा रिस्क न घेता। तुमचा पगार दरवर्षी वाढतोय पण तुमचा पैसा जर कंपाऊंडेड होत असेल तर तो एक्सपोनेन्शियल स्पीडनं वाढतो। कंपाऊंडेड इंटरेस्ट म्हणजे तुमचा हिडन एम्प्लॉई आहे जो तुमच्यासाठी 24/7 काम करतो, सुट्टी घेत नाही आणि ओव्हर टाइम देखील तुमच्यासाठी मोफत करतो। मित्रांनो पॉवर ऑफ अर्ली इन्व्हेस्टिंग खूप महत्त्वाचे आहे। आज आपला भारताचा जर विचार केला, ज्या घरामध्ये अनिल आहे त्या घरामध्ये सुनील हा असणारच।